नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी चॅनल। दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वाशिम जिल्हा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे प्रदेश प्रवक्ते मनीष डांगे यांच्या नेतृत्वात दिनांक 29 जुलै 2024 रोजी दिव्यांगांना कोणत्याच प्रकारचे लाभ मिळत नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे। म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व अपंग दिव्यांगांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला। महाराष्ट्र शासनाने राज्य दिव्यांग कल्याण निधीची निर्मिती, प्रत्येक वर्षी राज्य अर्थसंकल्पात 5% निधीची तरतूद अशा विविध मागण्या घेऊन एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। तसेच सदर मागण्यांची शासनाने दखल न घेतल्यास प्रदेश प्रवक्ते मनीष डांगे यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यांमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची ही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। दिव्यांगाच्या प्रमुख मागण्यापैकी पहिली मागणी ही आहे की लोकसभेपासून तर ग्रामपंचायतपर्यंत दिव्यांगांना राजकीय आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे आणि या राजकीय आरक्षण मिळाल्यामुळे आमच्या ज्या समस्या आहे या आम्ही विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभेमध्ये मांडू शकतो। दुसरी मागणी अशी आहे की दिव्यांगांना 5% आरक्षण शासनाने डिक्लेअर केलं, मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही होत नाही, त्यामुळे याची अंमलबजावणी तत्काळ झाली पाहिजे। दिव्यांगांना जे तुटपुंज पेन्शन आम्हाला दिले जाते ते फक्त 1500 रुपये आहे। या 1500 रुपयात आजच्या काळामध्ये जगणं कठीण आहे, त्यामुळे आम्हाला 5000 रुपये हे मानधन मिळालं पाहिजे। दिव्यांगांना सरसकट घरकुल हे देण्यात आलं पाहिजे। एवढ्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्तही इतर 30 मागण्या आहेत। त्या मागण्यामध्ये काही विधवा परित्यक्त्या ज्या आमच्या सोबत असतात त्यांना जे 21,000चं उत्पन्नाची अट आहे ही अट शिथिल करून ती 50,000च्या उत्पन्नाची अट केली पाहिजे, जेणेकरून त्यांना संजय गांधीचा लाभ घेता येईल। याबाबत मोठं आंदोलन आज फक्त आम्ही एक हा ट्रायल आहे। धरणे आंदोलन म्हणजे आमचं एक नुसतं शासनाला एक उदाहरण दाखवत आहे की आज हे आम्ही इथं जमा होऊन आज ह्या शासनाकडे आमची मागणी आम्ही मागत आहे। मात्र येणाऱ्या 29 तारखेला समोरच्या ऑगस्ट महिन्याच्या भव्य असा मोर्चा, जो मोर्चा पूर्ण महाराष्ट्र पाहिल अशा मोर्चाचं नेतृत्व वाशिममधून होईल आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत आमचा निरोप आम्ही निश्चितपणे पोहोचू।